भाजपचे आमदार सुरेश धस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत। बीड जिल्हा नियोजनाच्या माध्यमामधून परळीमध्ये बोगस कामं करून 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला होता। याच पार्श्वभूमीवरती पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशी समिती नेमावी। मागच्या 2 वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी लावण्यात आली, मात्र फक्त 2 वर्षातील चौकशी पुरेशी नाही। मुंडे यांनी 2019 ते 2023 या कालावधीमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार केलाय, त्यामुळे तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी या कालावधीची चौकशी करावी अशी मागणी सुरेश धस यांची आहे आणि या मागणीसाठीच आज ते अजित पवारांची भेट घेणार आहेत। धस यांनी 72 कोटी रुपयांची बोगस बिलं आधीच अजित पवार यांना पुरावे म्हणून सादर केलेली आहे। दरम्यान काल अजित पवारांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबईला बोलावून आढावा घेतला, तर आज सुरेश धस अजितदादांची भेट घेणार आहेत। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडे। गोविंद, हे सगळं प्रकरण नेमकं काय? निश्चित आजची अजित पवार यांच्यासोबत सुरेश धस यांची जी भेट होणार आहे ती महत्त्वाची आहे, कारण यापूर्वी ज्यावेळी सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांना भेटायला गेलेत, त्यावेळी काहीतरी नवीन माहिती देण्यासाठी गेले होते आणि याची माहिती सुद्धा म्हणजे आज भेटण्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती यापूर्वी सुरेश धस यांनी दिली आहे। पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस अजित पवार बीडमध्ये आले होते त्यांनी एक डीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती। फक्त त्याच वेळेस सुरेश धस यांनी त्यांच्या संदर्भात त्यांच्याकडे एक तक्रार केली होती। ती तक्रार अशी होती की 2024-25 आणि 2022-23 या वर्षातील जे काही नियोजन समितीचे काम आहेत त्या कामाची चौकशी करा आणि हा जो काही त्या काळात मिळालेला निधी आहे तो सुद्धा तब्बल 850 कोटी रुपयापेक्षा जास्त होता। आता सुरेश धस यांची पुढची मागणी अशी आहे की केवळ 2 वर्षाची नाही, तर 2019 पासून 2024 पर्यंत बीड जिल्हा नियोजन समिती म्हणजे डीपीडीसी मधून जेवढा काही निधी खर्च झालाय त्याची सगळी माहिती ते मागतायत, कारण त्यांना शंका आहे की या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। यापूर्वीच 73 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची तक्रार स्वतः सुरेश धस यांनी दिली आहे। त्यामुळे आज ज्यावेळी सुरेश धस अजित पवारांना भेटतील त्यावेळेस नेमकं या अनुषंगानं काय चर्चा करतील अथवा आणखी कुठली मागणी करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। एक मात्र खरं आहे की अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या सगळ्या प्रकरणाविषयी अगदी सार्वत्रिक म्हणजे खुलेपणाने भाष्य केलेलं आहे। आता या 5 वर्षाच्या एकूण कामाच्या अनुषंगानं अजित पवार काय म्हणतात हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित गोविंद, आणि या भेटी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।